किती करता तुम्ही माझ्यासाठी? एवढी काळजी घेणारं खरं तर कोणीच नाही माझ्या आयुष्यात. मी आहे ना. एक मैत्रीण म्हणून मी घेईल तुमची काळजी. आर्याची थँक्यू बरं का. नियम विसरलात ना? नाही म्हणजे अहो, एवढ्या कठीण प्रसंगात तुम्ही आमच्या घरच्यांच्या सोबत उभे आहात, घरच्यांना एवढी मदत करताय. नाही म्हणजे एवढं कोण करतं ना कोणासाठी. तुम्ही नाही केलं का गोपाळजी माझ्यासाठी? या ना, दोघं पण इथंच आहेत. अरे ताई पण आहेत. तू काय करतेस इकडे? अरे मी जेवणाची ताटं उचलायला आले होते. तू कामाला आहेस यांच्याकडे? दादा, तू कामाला नाहीस यांच्याकडे. अरे ताई, अहो कधीच इथंच थांबलाय तुम्ही. मी तुम्हाला तिकडे शोधत होते. चला बाकीचं आवरून घेऊ आपण. नमस्कार. का केलंस? मी काय केले? नियतीनं का केलंस? हां, आता नियती पुढं कुणाचं काय चालतंय? नियती पुढं सगळंच हातबल. नाही, पण पोलिसांना नियती बियतीबद्दल फार चर्चा करण्यात इंटरेस्ट नसतो. त्यांना पाहिजे असतो गुन्हेगार. गुन्हेगार काय झालं असेल तुमच्या वहिनीसोबत? आता ते मी कसं सांगणार हो? हा, पण अपघात झाला असेल बघा. एवढ्या खात्रीनं कसं काय सांगता? गोपाळ नावाचे टेलर? अहो तसं नाही, म्हणजे आमच्या श्यामल वहिनी बघा की किती गरीब होत्या. कधी कोणाशी भांडायचे नाहीत, तंटा नाही, आद्यात नाही, मध्यात नाही. कधी कोणाला एक शब्द उलटा बी बोलला नाहीत. मग त्यांचा खून कोण कशाला करेल ना? पण गोष्टी बघा ना, कल्पनेच्या बाहेरचं घडतं. म्हणजे तुमची वहिनी स्टँडवर उतरली आणि त्यांना अचानक वाटलं आपण जंगलात जावं. काय झालं असेल बरं? त्यांना का वाटलं असेल आपण जंगलात जावं? मला असं वाटतं की काय असेल त्यांच्या मनात, काय विचार आला असेल त्यांच्या मनात की आपण जंगलात जाऊ, जंगलात जाऊ आपण. कोण कोण होतं त्यांच्यासोबत तिथे? काय माहित नाही हो. हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही कुठं होतात? गोपाळ नावाचे टेलर? मी कुठं असणार? साधा माणूस, दुकानातच होतो. तुमची वहिनी गायब आहे, तुमचा भाऊ तिला शोधतोय, सगळे चिंतेत आहेत. तुम्हाला त्याचं काहीच पडलेलं नाही का? गोपाळ नावाचे टेलर? मला खरं तर जामकर साहेब खरंच काय माहिती नव्हतं. दुकानात होतो मी. आणि आमचा दादा कसा वागतो माझ्याशी माहिती घेतो मला. सतत राग करतो माझा. मला काय बोलत नाही. सगळं गाव माझ्याकडनं मदत घेतं, पण दादा कधीच नाही घेतलं. त्यामुळे हे जे काय सगळं झालं, वहिनी गायब आहेत, त्याची कल्पनाच नव्हती मला. खोटं खोटं. तुम्ही अजिबात खोटं बोलणार नाही. तुम्ही का बरं खोटं बोलाल? घरातली गोष्ट आहे. तुमच्या वहिनीबद्दल, कुटुंबाबद्दल खोटं का बोलाल? पण गोपाळ नावाचे टेलर गावात मुर्दे पडतायत. व्हिडिओग्राफरचा मर्डर झाला, तुमच्या वहिनीचा, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा मर्डर झाला. माधुरी तर काय कळत नाही. मॅक त्याची बायको पत्ता लागत नाही या लोकांचा. पण सापडते. मी ते शोधून काढेल. गोपाळ नावाचे टेलर साफ करा. नाही, त्याला घाण लागली ती साफ करा. तुम्हाला काय वाटलं? पुरावे साफ करा म्हणलो की काय? भेटू लवकर. सावध राहा. तुमच्याकडे येऊ शकतो गुन्हेगार.
गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. दादा मी निघते, तू येतोय? आलो. जामकर इथं माझ्याशी गप्पा मारायला नव्हता आला, पुरावे गोळा करायला आला होता. तो जामकर श्यामलला कोणी मारलं, त्या व्हिडिओग्राफरला कोणी मारलं, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार. तो मॅक आणि मनीषाच्या बाबतीत पण अलर्ट झालाय. त्याच्या जाळ्यात अडकण्याआधी मला इथून निघालं पाहिजे. त्या गोपाळला आता कायमचा मारून टाकला पाहिजे. तसेही त्याला मारून इथं आलो, काहीच उपयोग नाही झालाय मला त्याचा. नुसती लोटणी बनलीत काळ्यात, एक धड नाही. ती लाली, हा बेकार वाडा, वाड्यातली भिकारी माणसं, हे कर्ज, हे घरातली लपडी, सगळे डोक्यात चाललेत माझ्या. 1 रुपया कमवलं नाही इथे येऊन, माझ्याच खिशातले पैसे चाललेत. चला आता या गावात थांबायचंच नाही. इथून दुकानात जातो, दुकानातले पैसे घेतो, मग कातळवाडीतले पैसे, आणि भारताला कायमचा राम राम करतो. नमस्कार. हा नमस्कार. देशमुखांचा वाडा हाच का? हाच आहे. सुधाकर देशमुख तुम्हीच का? आतमध्ये. मध्ये कोण म्हणायचे पाहुणं? मी लाईफ केअर इन्शुरन्स कंपनीकडून आलोय. इन्शुरन्स नाही आम्हाला नको बाबा ते इन्शुरन्स काय. अरे इथं चिचोके घ्यायला पैसे नाही आमच्याकडे. तुझे ते इन्शुरन्सचे हप्ते आम्ही कधी फेडायचे? हा नको बाबा, जा तुझा. हे बघा, मी इन्शुरन्सचे पैसे घ्यायला नाही, पैसे द्यायला आलोय. हा